पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। वंचित बहुजन आघाडीचा जय असो। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मागे पडो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर मागे पडो, हम तुम्हारे साथ हैं। वोट पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार भारती राजाभाऊ शिंदे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व समर्थकांना सोबत घेत शहरात विविध प्रभागात प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधताना दिसून आले होते। प्रस्थापित भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने निर्धाराने लढण्याचा निर्णय घेतला होता आणि यातूनच निवडणूक प्रचारही आक्रमकपणे करीत आघाडीचे अध्यक्ष प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर व आघाडीचे युवक नेते सुजात आंबेडकर यांचे हात बळकट करावेत असे आवाहन करण्यात आले होते। आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भादुले चौक, नाथ चौक तसेच तांबडा मारुती, कालिका देवी चौक मार्गे महात्मा फुले पुतळा येथे येऊन अभिवादन करून प्रचार फेरी समाप्त करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच युवा आघाडीचे पदाधिकारी तसेच समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले। महात्मा ज्योतिराव फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा जय भीम, जय वाल्मिकी, जय शिवराय। वंचित बहुजन आघाडीचे नगराचे पदाचे उमेदवार भाऊ भारती राजू शिंदे यांचे चिन्ह आहे गॅस सिलेंडर। 5 क्रमांकावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने पंढरपूर जनतेने विजयी करावे। आज बघतो आपण पंढरपूरची काय अवस्था झालेली आहे। 40 वर्ष झालं सत्ता आपण संच ताब्यात दिली, पण पंढरपूरची काय अवस्था केली आहे बघतो आपण। रस्त्याची अवस्था बघा, शाळा बंद पडलेल्या आहेत। तसेच म्हणलं तर रस्त्याची टेंडर भाव देऊन सुद्धा टेंडरची काय अवस्था केली बघा। ठेकेदाराला नुसतं टेंडर देऊन त्यांचं कमिशन यांनी खाल्लेलं आहे, पण रस्त्याची दुरवस्था केलेली आहे। नदीला पाहता पण चंद्रबागेची अवस्था केलेली आहे। तिथे येणाऱ्या भक्ताला स्त्रियांना नाहण्याची सोय नाही। तसेच नगरपालिका दवाखाना बंद पडलेला आहे। यांच्या धनराणीची शाळा चालव म्हणून यांनी नगरपालिका दवाखाना शाळा बंद पडलेल्या आहेत। तसेच आपण बघतोय नगरपालिकेच्या जे लहान मुलाचे बाग बगीचा आहे त्याची अवस्था बघा काय केलेली आहे। आज बघतो आपण पंढरपूरची अवस्था 40 वर्षांची सत्तांच्या ताब्यात केली। माझी जनतेला एक विनंती आहे, मी काय लय मोठा नाही, यांच्या पुढे मी किरकोळ माणूस आहे, पण मला जनतेला एक बोलायचं आहे, एक चान्स द्या वंचित बहुजन आघाडी उमेदवाराला। आम्ही ज्या सत्तेने नाही सोडणी केले तर बघून दाखवा। जय भीम, जय वाल्मिकी। नमस्कार। आज 2 डिसेंबरला उद्या मंगळवारी पंढरपूर नगरपालिकेच्या त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचं व नगरसेवक पदाचं त्या ठिकाणी इलेक्शन आहे। आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी झोपडीतनं राजा बनला पाहिजे यासाठी लोकशाही अस्तित्वात आणली, परंतु या ठिकाणी जो आपल्या समोरचा उमेदवार आहे हे बलाढ्य उमेदवार आहे, शक्तिशाली उमेदवार आहेत, प्रस्थापित उमेदवार आहे, परंतु वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे सौ भारतीताई राजू शिंदे हा सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे। त्यांचे पती राजू शिंदे यांनी गेल्या 5-6 वर्षामध्ये त्या ठिकाणी कोरोना काळामध्ये स्वतःला कोरोना झाला असताना सुद्धा त्या ठिकाणी जीवाची बाजी लावून गोरगरिबाला मदत केली। जे
इथल्या नगरपालिकेच्या शाळा असतील त्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी मदत केली. या सुधारणा व्हाव्या म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्या ठिकाणी वृद्धाश्रमाला त्यांनी प्रत्येक वर्षी 2-3 वेळा अन्नदानाचं काम केलं. अंध अपंग शाळेला त्या ठिकाणी अन्नदानाचं काम केलं. मग असा हा आपला सर्वसामान्य असणारा जो उमेदवार आहे, याचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. माझं पंढरपूर वासीय आणि उपनगरातील सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे, आपण काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे आणि त्यांना बळ दिलं पाहिजे. आणि आपल्याला जे संविधानाने जे लोकशाहीनं मताचा अधिकार दिला त्या अधिकाराचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. म्हणून आपला उमेदवार हा का बलाढ्य नाही, श्रीमंत नाही, सर्वसामान्यमध्ये बसणारा उठणारा उमेदवार आहे. सौ भारतीताई राजू शिंदे यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. आम्ही तुम्हाला नतमस्तक होऊन तुम्हाला एक विनंती करतो, शाहू फुले आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारावर चालणारा उमेदवार म्हणजे सौ भारतीताई राजू शिंदे यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी तुला नम्र विनंती करतो आणि मी थांबतो. जय भीम, जय संविधान.